नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक 9 ऑगस्ट 2024 पर्यंत आपण जे काही पोर्टलवर अर्ज भरलेले असतील तर असे जे काही अर्ज आहे म्हणजेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणारे आपण जे काही फॉर्म यामध्ये भरलेले आहे हे फॉर्म डिसअप्रूव्ड म्हणजे अंशतः रद्द केलेले अर्ज त्रुटीची पूर्तता करून आपल्याला ऑनलाईन रिसबमिट करणे हे आवश्यक आहे। तरी आपल्याला योग्य त्या दुरुस्त्या करून डिसअप्रूव्ड अर्ज हे रिसबमिट करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यांची पडताळणी होऊन पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ देणे हे सोयीचे होणार आहे। तर मित्रांनो, सर्व संबंधितांनी डिसअप्रूव्ड असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करून अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण आपल्याला व्ह्यू रिझन या टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून एडिट फॉर्म टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करून फॉर्म हा आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे। यामध्ये फक्त फॉर्म हा एकदाच एडिट हा होणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। तर आपण जेवढे काही अर्ज भरलेले असतील ते आपल्याला इथे ॲप्लिकेशन मेड अर्लियर किंवा येथे आपल्याला ॲप्लिकेशन सबमिटेडमध्ये ते पाहायला मिळतील। तर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपल्याला काही फॉर्म हे पेंडिंग असे दाखवले जातील, काहींचे फॉर्म येथे ॲप्रूव्हसुद्धा झालेले असतील, तर काहींचे फॉर्म येथे रिसबमिट अशा प्रकारचा मेसेज आपल्याला तेथे दाखवला जाईल। तर त्यासाठी आपल्याला हा जो काही डोळ्यासारखा आयकॉन दिसतो आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे आणि सर्वात खाली यायचे आहे। सर्वात खाली आल्याच्या नंतर आपल्याला इथे रिमार्क्समध्ये त्या फॉर्मचे स्टेटस अशा प्रकारे येथे दाखवले जाईल की रिसबमिटेड आणि रिमार्क्समध्ये आधार कार्ड नॉट अपलोड। तर आपल्याला त्या लाभार्थ्यांचे पुढील बाजू जी काही आहे आधार कार्डाची आणि पाठीमागील बाजू आपल्याला तेथे अपलोड करून घ्यायची आहे। तर फॉर्म हा कशा प्रकारे रिसबमिट करून घ्यायचा आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी हा बनवलेला आहे, त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ पाहून आपण आपला फॉर्म जर रिसबमिटमध्ये आलेला असेल तर तशा पद्धतीने तो फॉर्म हा दुरुस्त करून घ्यायचा आहे। तर यामध्ये प्रत्येकाचे जे काही फॉर्म आहे हे रिसबमिटमध्ये आलेले वेगवेगळे कारणेसुद्धा असू शकतात। त्यासाठी आपल्याला इथे रिमार्क्समध्ये त्याची माहिती ही दाखवली जाते की आपला फॉर्म हा कोणत्या कारणामुळे हा इथे रिसबमिट ॲप्लिकेशनमध्ये आलेला आहे। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।